नमस्कार मंडळी, आज काय स्पेशल? चला, खरंच आज अशी स्पेशल रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे समोर दिसते ते काय आहे? तर तो आहे शेपूचा ठेचा. पाहिलाय का तुम्ही कधी शेपूचा ठेचा? तुम्ही आजपर्यंत शेपूची सुक्की भाजी पाहिली आहे, शेपूची रस्सा भाजी पाहिली आहे, शेपू फ्राय पाहिलं आहे, खूप साऱ्या शेपूच्या भाज्या पाहिल्या, पण शेपूचा ठेचा पाहिलाय का कधी? नाही ना? कसा बनवायचा चला सांगते. पण त्याआधी जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या क्रांतीज ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिजिट करा आणि नक्की रेसिपीज बघा. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर काय करायचं, एक टोमॅटो मीडियम साईजचा छान धुवून पुसून मस्त असा कापून घ्यायचा. उभ्या उभ्या स्लायसेसमध्ये कापायचा, जास्त बारीक कापायची काहीही गरज नाही आहे. आणि नंतर आपले शेंगदाणे जे आहेत तर ते तव्यावर टाकून छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी डाग येईपर्यंत भाजायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असे शेंगदाण्याला डाग आले आणि शेंगदाणे आपण काढून घेतले. आणि आता त्यावर टाकतो टोमॅटो देखील छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता छान असे टोमॅटोला देखील डाग यायला सुरुवात झालेली आहे. टोमॅटो देखील थोडेसेच भाजायचे आहे, जास्त काय भाजत बसायची गरज नाही आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असे टोमॅटो देखील आपले भाजत आहेत. हा ना मी सांगितलं ना तुम्हाला जेवणासोबत काहीतरी तोंडी लावण्यासाठी, म्हणून हा ठेचा मी बनवत आहे. तर हा पहिलाही मी तुम्हाला एक तोंडी लावण्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यातलाच हा भाग 2 आहे. आणि तुम्हाला ही सिरीज पाहायला आवडते का ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा, आत्ता ना यामध्ये मी छान असं शेपू घालून घेते. भांड्यामध्ये मिक्सरच्या मोठं भांडं आहे. मग त्यामध्ये आपलं कोथिंबीर आहे ना, थोडीशी कोथिंबीरचा पाला आणि बाकी काड्या घेतलेल्या आहेत. छान चव येते त्याने. मग पुदिना घेतलेला आहे. पुदिना ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही घेतला तरी चालेल. लसण, ऑफकोर्स लसण तर आलाच ठेचा म्हणलं की. आणि मग मिरच्या 4-5 मिरच्या आहेत ना, ह्या तिखटवाल्या आहेत, त्या मी छान अशा मोडून घातलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण ठेचा म्हणलं की मिरची आलीच ना, कारण मिरची जर नसेल तर तो ठेचा कुठला ना. जर थोडासा स्पायसी हा ठेचा जो आहे तर तो थोडा का होईना स्पायसी असलाच पाहिजे, म्हणून मी मिरची जरा जास्तीची घातली आहे. आता आपण भाजून घेतलेला टोमॅटो जो आहे ना, तर तो टोमॅटो देखील यामध्ये आपण घालून घ्यायचा. आणि मग आपण खरपूस असे भाजून घेतलेले शेंगदाणे देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. शेंगदाणे घालून झाले की मग यामध्ये जिरे देखील घालायचं आहे. आणि आठवणीने मीठ तर घालायचं आहे, मीठ घालायला विसरायचं नाही. आणि छान असं मिक्सरवर हे असं दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे, एकदम पेस्ट नाही करायची. तुम्हाला पेस्टमध्ये रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, ती देखील मी लवकरच अपलोड करणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या कमेंट्स आल्या पाहिजेत, प्रतिसाद आला पाहिजे, तरच मला म्हणजे उत्साह भेटतो काहीतरी करण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता आता छान अशी आपली ही जी आहे दरदरीत अशी वाटण करून ठेचा करून झालेला आहे. आता आपण याला तडका देणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हळद घातली. तुम्ही यामध्ये मेथीदाणे देखील घालू शकता. आणि छान असा कडकडीत जे कडकडीत आपलं ही जे आहे ना मोहन जे आहे तर ते ह्या ठेच्यावर आपण घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं चरचरीत याला तडका जो आहे तर तो बसलेला आहे. आणि किती अप्रतिम दिसतोय ना आपला हा ठेचा, चटणी, तुम्ही जे काही म्हणाल ते. आणि जर जरा दरदरीत असेल ना तर खरंच खायला तरी एवढा अप्रतिम झालाय ना, काय सांगू. कशी वाटली आजची ठेच्याची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि बाय बाय, भेटूयात उद्या अशाच रेसिपी